पहिला तर मी माझ्या सर्व मतदार बांधवांना धन्यवाद देतो, त्यांचं आभार मानतो, अभिनंदन करतो. आणि माझे सर्व महायुतीतले कार्यकर्ते ज्याने ज्याने माझं काम केलेलं आहे ते त्याला पात्र आहेत. आणि माझे कुटुंबीय, माझी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचा आभार मानतो. कोणाच एकटा काय करू शकत नाही आहे. जर सर्व सहकारी कार्यकर्ते पदाधिकारी जर बरोबर असले तर असा विजय संपादन करू शकतो आपण. अजून आम्हाला एक 8-9 हजार मतं मिळायला पाहिजे होती. त्याच्यात आम्ही शोध घेतो का कमी पडले, कारण आम्ही जर कुठं कमी नाही पडलो तर आम्हाला मतं का अजून विजयाला कमी पडली. कारण आम्हाला 26,000च्या फरकामध्ये जो विजय झालेला आहे तो माझं टार्गेट होतं 35,000च्या फरकामध्ये. पण असो, आम्ही समाधानी आहोत, आनंदी आहोत. आणि पुन्हा एकदा मतदार बांधवांचा आभार मानतो. माझ्या कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं, युवासेना, महिला आघाडी, शिवसेना, महायुतीतले भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, RPIची मंडळी असतील, काही मनसेवाल्यांनी कळत न कळत केलेलं सहकार्य असेल, आणि काही अदृश्य हातांनी पण आम्हाला मदत केलेली आहे. त्यांना पण त्यांचा आभार मानणं गरजेचं आहे. कारण म्हणजे मी मगाही सांगितल्याप्रमाणे भरत शेटनी कधीच दुजाभाव केला नाही आहे. त्याचं फळ 4थ्यांदा निवडून देण्यामध्ये मला मिळालं. मी समाधानी आहे की जो रेकॉर्ड करायचा होता, 4थ्या वेळेला निवडून येत नाहीत असं म्हणत होते, ते जनतेने दाखवून दिलं की 4थ्या वेळेला पण भरत शेटला निवडून आणू शकता. आणि म्हणून मी त्यांचा ऋणी आहे, आभारी आहे. राज्याला आपापल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं, परंतु जे काय सगळे बसून ठरवतील ते आम्हाला स्वीकारावं लागेल. परंतु आमची इच्छा आहे की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत म्हणून. कारण त्यांनी केलेलं काम, त्यांनी केलेलं कार्य, त्यांनी घेतलेले निर्णय हे आता उपयोगी आलेले आहेत. आणि या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बरोबर घेऊन जाऊन जे काय काम केलं त्याला जोडणं प्रचंड मोठा फायदा झाला. हे आपण पाहिलंय. दिग्गज म्हणजे काँग्रेसवाले इतर पक्षाचे झोपले, आणि जे आता मी तू करत होते ते आता कुठं आहेत काय माहिती नाही. परंतु आपले मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या सगळ्यांनी जी काय प्रचंड मेहनत घेतली आणि जे नियोजनबद्ध काम केलं त्याचं फळ पुन्हा जनतेने या महाराष्ट्रामध्ये महायुतीच, दुसरं कोण नाही. माझ्या प्रत्येक मतदार बांधवाला विचारलं, कार्यकर्त्यांना विचारलं तरी ते तेच सांगतील की भरत शेटला मंत्री म्हणून पाहायचं आहे. आणि आत्ता संधी आहे, मिळेल अशी अपेक्षा ठेवूया आपण.